बघा आपण पाहणार आहोत सूर्यमालेतील ग्रहांची माहिती. जसं मी तुम्हाला सांगितलं की ते 8 प्रकारचे ग्रह आहेत, ते आपण स्टेप बाय स्टेप माहिती करून घेणार आहोत. तर बघा मुलांना पाहणार की सूर्याच्या सर्वात जवळचा जो ग्रह असेल तो कोणता आहे? बुध आहे. म्हणजेच आहे मर्क्युरी आहे. मर्क्युरी हा काय आहे? सूर्याच्या सगळ्यात जवळचा आहे तो बुध आहे. म्हणून बघा आपण त्याच्याबद्दलची देखील आपण माहिती घेणार आहोत. सूर्याच्या सर्वात जवळचा जो ग्रह आहे तो कोणता आहे? बघा बुध आहे. सूर्यापासून दूर असताना पृथ्वीवरून फक्त सकाळी आणि संध्याकाळी दिसतो. बघा सूर्यापासून दूर असताना तो फक्त सकाळी आणि संध्याकाळी दिसण्याचं तो काय करत आहे? काम करत आहे. म्हणजे बघा इथे काय आहे? तो दिसत आहे. सकाळी आणि संध्याकाळी जेव्हा होते तेव्हा काय करत आहे? तो आपल्याला इथे दिसत असतो. कोणता ग्रह आहे? जो बुध आहे. तो सकाळ आणि संध्याकाळी सूर्यापासून दूर असताना जेव्हा सूर्यापासून जेव्हा तो दूर राहतो, म्हणजे कधी जेव्हा सूर्य नसतो, म्हणजे कधी जेव्हा संध्याकाळ होते, जेव्हा सूर्य म्हणून त्यांनी सांगितलंय की संध्याकाळी दिसतो. आणि जेव्हा पृथ्वीवरून फक्त सकाळी, जेव्हा सकाळ होण्याच्या आत किंवा उजेड होण्याच्या आत तो काय करत आहे? आपल्याला दिसत आहे. सूर्यापासून दूर असताना पृथ्वीवरून आपल्याला दिसतो फक्त सकाळ आणि संध्याकाळी हा बुध आपल्याला दिसत असतो. मग या ग्रहावरती उल्कापाती झाल्यामुळे खड्डे पाहायला मिळत असतात. बघा हा सर्वात वेगवान ग्रह आहे. हा कसा आहे? बुध हा जो ग्रह आहे तो कसा आहे? वेगवान ग्रह आहे. आणि याच्यामध्ये बुध या ग्रहावरती उल्कापातामुळे म्हणजे की जे तारे असतात ते एकमेकांना घासल्या गेल्यामुळे ते तिथे पडले जातात आणि त्याच्या जोरदार घर्षणामुळे इथे काय झालेलं आहे? खड्डे पडलेले ते देखील तुम्ही चित्राच्या माध्यमातून बघा पाहू शकता. कशा प्रकारे इथे खड्डे पडलेले आहेत. म्हणून या ग्रहावरती उल्कापातामुळे खड्डे पाहायला मिळतात. हा सर्वात वेगवान ग्रह आहे. वेगवान म्हणजे आपण त्याला बोलू शकतो स्पीड आहे. त्याला काय आहे? स्पीड आहे. वेगवान ग्रह म्हणजेच काय आहे? स्पीड आहे. त्याच्या उल्कापातीमुळे म्हणजेच काय झालेले आहे? त्याला खड्डे पडलेले आहेत. तो वेगवान आहे आणि तो सर्वात सूर्याच्या अगदी जवळचा ग्रह आहे. हे आपल्याला बुधबद्दलची आपण माहिती घेणार आहोत. सो आपला दुसरा ग्रह आपण पाहणार, जसं बुध बद्दल आपण पाहिलं की बुध हा ग्रह काय? तर शुक्र ग्रह म्हणजेच काय? आपण पाहणार व्हीनस. व्हीनस म्हणजे काय? की हा देखील काय? एक तेजस्वी ग्रह आहे. बघा तो देखील अतिशय वेगवान ग्रह आहे. सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह आहे. जसं मी तुम्हाला मग आत्ताच सांगितलं की हा काय आहे? तेजस्वी म्हणजे काय? की तो अत्यंत ब्राईटनेस आहे. सर्वात तेजस्वी त्यांनी सांगितलेलं आहे. सर्वात म्हणजे जेवढे ग्रह आहेत सूर्यमालेतील जे उपग्रह आहेत, जसं मी तुम्हाला सांगितलं मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, पृथ्वी, युरेनस, नेपच्यून, याच्यापैकी सर्वात तेजस्वी जो ग्रह असेल तर तो कोणता आहे मुलांनो? तो शुक्र आहे. बघा तो कशा प्रकारचा पिवळ्या रंगाचा आपल्याला दिसत आहे आणि तो सगळ्यात जास्त प्रखर तो काय करत आहे? तेजस्वी देत आहे. म्हणजे त्याचं जे तेज आहे हे सर्वात जास्त आपल्याला इथे दिसत आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितले सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी जो ग्रह कोणता असेल तर तो कोणता आहे? तो शुक्र आहे. हे देखील आपण बघा पाहू शकतो. सामान्यतः सूर्योदयाच्या आधी, सूर्योदय होण्याच्या आधी आणि पूर्व दिशेस व सूर्यास्तानंतर पश्चिम दिशेस पाहाव्यास मिळतो. म्हणजे सूर्य कुठे उगवतो? पूर्वेला आणि तो मावळतो कुठे? पश्चिमेला. व सूर्य होण्याच्या आधी हा आपल्याला ग्रह बघायला मिळतो. म्हणजे कोणत्या दिशेला? पूर्व दिशेला आपण शुक्र या ग्रहाला पाहू शकतो. आणि सूर्य मावळल्यानंतर पश्चिम दिशेला म्हणजे सूर्य निघून गेल्यानंतर आपण पश्चिमेला याला संध्याकाळी पाहू शकतो. म्हणजे 2 वेळेस आपण याला बघू शकतो. कधी? सकाळ आणि संध्याकाळ. जेव्हा सूर्य उगवायच्या आधी ते दिले सामान्यतः म्हणजे जनरली सूर्योदयाच्या आधी जेव्हा सूर्योदय व्हायचं असेल, म्हणजे आपण 6, 6:15 ते अगोदर जेव्हा सूर्य जेव्हा उगवत असतो त्याच्या अगोदर आपण त्याला पाहू शकतो. म्हणजेच पूर्व दिशेला सूर्य उगवतो. त्याचप्रमाणे जर तो मावळला तो कधी मावळतो? पश्चिमेला जेव्हा तो मावळतो तेव्हा मावळल्यानंतर आपण त्याला पश्चिमेला आपण बघू शकतो. बघा सूर्योदयाच्या आधी पूर्व दिशेला आपण त्याला बघू शकतो व सूर्यास्तानंतर पश्चिम दिशेला पाहाव्यास मिळतो. तर अशा प्रकारे बघा जेव्हा अंधार असतो इट मीन्स म्हणजे दोन्ही वेळेस काय आहे? अंधार असतो, काळोख असतो. जेव्हा घट्ट म्हणजे अंधार असतो, जसं आपण बोलतो ना रात्री 3-4 जेव्हा पूर्ण ब्लॅकिश असतं, पूर्ण अंधार असतो, त्यावेळेस आपल्याला सूर्य हा बघायला हा जो तारा आहे शुक्र हा काय असं ग्रह आहे, हा ग्रह आपल्याला इथे बघायला मिळत असतो. ज्यावेळेस अंधार असतो त्यावेळेस बघा आपण याला पाहू शकतो. अशा प्रकारे हा जो शुक्र आहे तो काय करत असतो? अंधारामध्ये आपल्याला चमकताना हा दिसत असतो. याचं तेज हे सर्वात ग्रहापेक्षा हे अधिक आहे. तो सर्वात अधिक तेजस्वी आहे सर्व ग्रहामध्ये. तर अशा प्रकारे आपल्याला 2 वेळेस सकाळ संध्याकाळ पाहायला इथे सूर्याच्या आधी आणि सूर्यास्तानंतर आपण त्याला पाहतो. सूर्योदयाच्या आधी आणि सूर्यास्तानंतर आपण त्याला पाहू शकतो. शुक्र स्वतःभोवती
पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो. आता साहजिकच आहे, तो काय करतो, सूर्येकडून पश्चिमेकडे तो काय करतो, पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरण्याचं त्याचं काम आहे. आणि म्हणून शुक्र स्वतःभोवती फिरत फिरत तो काय करत आहे, पूर्वेकडून पश्चिमेकडे देखील तो जातो असतो. बघा इथे तुम्हाला चित्रात दिसत आहे की हा जो सूर्य आहे आणि हे काय आहे, शुक्र आहे. मग सूर्य काय करत शुक्र काय करत आहे, तो स्वतःभोवती फिरता फिरता तो काय करत आहे, पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे. म्हणजे पूर्वेकडून म्हणजे जेव्हा सकाळच्या अगोदर असते तेव्हा ती पूर्व दिशा आहे, आणि जो फिरता फिरता मग तो परत पुढे जातो, तो पश्चिमेकडे जातो. आणि अशा प्रकारे त्याची जी फिरण्याची दिशा आहे पूर्व ते पश्चिम ही त्याची काय आहे, ती दिशा देखील आपल्याला इथे दिलेली आहे. तो स्वतःभोवती फिरत असतो. शुक्र हा सर्वात तप्त ग्रह आहे. तप्त म्हणजे काय, खूप म्हणजे आपण बोलू शकतो आगीचा गोळा आहे. शुक्र हा कसा आहे, तप्त गोळा आहे. जसं सूर्य हा कसा आहे, आगीचा गोळा आहे. जसं सांगितलं ना की शुक्र हा अतिशय तेजस्वी ग्रह आहे, सर्वात तेजस्वी ग्रह आहे. मग का ग्रह आहे, कारण तो तप्त काय आहे, ग्रह आहे. तप्त म्हणजे तापलेला आहे. तप्तचा अर्थ काय आहे, गरम आहे किंवा तापलेला आहे असं देखील आपण त्याला बोलू शकतो. शुक्र हा सर्वात तप्त ग्रह आहे. म्हणजे इथे बघा चित्रात दाखवल्याप्रमाणे इथे आपण पाहू शकतो की तो कसा आहे, एकदम तापलेला ग्रह आहे. आणि म्हणून तो कसा आहे, जास्त तेजस्वी आपल्याला तो आपल्याला दिसत असतो. तर आपण बघू शकतो पृथ्वी म्हणजेच काय आहे, अर्थ आहे. की या पृथ्वीवरती सर्व सजीव सृष्टी काय आहे, राहत आहे. सर्व सजीव सृष्टीमध्ये सर्व प्रकारचे जे आपण घटक आहे, म्हणजे आपण पाहू शकतो सजीव जे जीव आहेत ते राहत आहेत. मग सजीव म्हणजे कोणते आहेत, त्याच्यामध्ये सर्व आपण त्याच्यामध्ये आलो मनुष्य प्राणी आहेत. त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये आपण पाहिलं की जे प्राणी आहेत, मनुष्य आहेत, सर्व सजीव सृष्टी आपल्या पृथ्वीमध्ये राहत आहे. आणि पृथ्वीला जे पालन पोषण आहे किंवा जे हवा आहे किंवा जे सूर्य आहे, जो प्रकाश आहे तो कुठून मिळत आहे, तो आपल्याला सूर्यापासून मिळत आहे. आणि सूर्यमालेतील 3ऱ्या स्थानावर पृथ्वी हे स्थिर असते किंवा ती त्या मालेमधील 3ऱ्या नंबरावर आपण त्याला पाहू शकतो. मग पृथ्वीचं देखील आपण मुलांना बघणार आहोत की सूर्यमालेतील 3रा जो ग्रह आहे तो कसा आहे, पृथ्वी आहे. पृथ्वी सूर्यमालेतील 3रा ग्रह आहे. मग आता बघा अशा प्रकारे तुम्ही इथे पृथ्वी काय आहे, पृथ्वी कशी आहे, गोलाकार आहे. आपल्याला हे सगळ्यांना माहिती आहे पृथ्वीचा आकार कसा आहे, हा गोलाकार आहे. आणि हे जे सर्व तुम्हाला दिसत आहे, हे सर्व काय आहे, जेव्हा निळ्या भागामध्ये जेव्हा तुम्हाला दिसतं तेव्हा तुम्ही त्याला बोलू शकता हे पाण्याचं प्रमाण हे दिसत आहे. की पृथ्वीवर जे पाणी आहे ते किती आहे, 71% आहे. आणि जी जमीन आहे ती किती आहे, 29% आहे. हे प्रमाण नेहमी लक्षात ठेवायचं आहे मुलांनो. की पृथ्वीवरील जो पाण्याचा जो व्यास आहे किंवा पाण्याचं जे प्रमाण आहे, शेकडा प्रमाण, ते 71% असल्यामुळे बघा इथे पृथ्वीची जमीन आहे ती तुम्हाला जमीन इथे थोडीफार प्रमाणात दिसत आहे. या जमिनीचा जो तुकडा आहे तो थोड्या प्रमाणात दिसत आहे. बघा जमिनीचा जो तुकडा आहे हा थोड्याफार प्रमाणात दिसत आहे, परंतु इथून जे पूर्ण जो भाग आहे तो पूर्ण कसा आहे मुलांनो, पाणी आहे. म्हणजे हे सगळ्या ठिकाणी काय आहे, पाणी आहे. मग याचं प्रमाण किती आहे मुलांनो, 71%. आणि जे जमिनीचं जे प्रमाण आहे ते किती आहे, 29% आहे. आणि म्हणूनच आपल्याला जमिनीपेक्षा पाणी हे जास्त प्रमाणामध्ये इथे पाहायला मिळत आहे. त्याच्यामुळे पृथ्वी जेव्हा दाखवली जाते तेव्हा पृथ्वीमध्ये जो निळ्या रंगामध्ये जो भाग दर्शवला जातो तो पाण्याचा प्रमाण असतो. आणि जो हिरव्या रंगाचा जो भाग दर्शवला जातो तो कोणता आहे, तो जमिनीचा भाग आहे. हे नेहमी लक्षात ठेवायचं आहे. अशा प्रकारे आपण पृथ्वीची माहिती करू. सूर्यमालेतील जो 3रा जो ग्रह आहे तो कोणता आहे, पृथ्वी हा ग्रह आहे. आता त्यांनी एवढं पण सांगितलं आहे की जे सूर्यमालेतील जे ग्रह आहेत, या ग्रहामध्ये समजा आपण बोलू शकतो मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, युरेनस आणि नेपच्यून, या सर्व ग्रहावरती कुठेही जीवसृष्टी आढळत नाहीये. फक्त पृथ्वी आहे. त्या पृथ्वीवरती काय आहे, जीवसृष्टी आढळत आहे. हे देखील वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे. म्हणजे आता हे नवीन शोध लागले आहेत ते भाग वेगळा, परंतु पृथ्वी हा एकच असा ग्रह आहे की त्याच्यावरती जीवसृष्टी आहे. म्हणजेच काय आहे, तिथे म्हणजे प्राणी मात्र आहे. म्हणजे सर्व सजीव राहत आहेत, माणसे राहत आहेत, पशुपक्षी राहत आहेत, प्राणी राहत आहेत. आणि हर एक प्रकारचे जे जीवजंतू आहेत हे फक्त कुठे राहत आहेत, हे पृथ्वीवर राहत आहेत. बघा इथे दिलेले आहे पृथ्वीशिवाय इतर कुठल्याही ग्रहावर जीवसृष्टी नाही. त्यांनी सांगितलेलं आहे की काय आहे, की पृथ्वीशिवाय इतर कोणत्याही ग्रहावर काय नाहीये, जीवसृष्टी नाही. मग अशा प्रकारची बघा ही सर्व भागातली जी पृथ्वी आहे तुम्हाला इथे देऊ शकता. या पृथ्वीमध्ये या ग्रहावर कोणतीही जीवसृष्टी नाही. म्हणजे
पृथ्वी या भागावरच काय आहे, सर्व सजीव राहत असतात. सर्व सजीव आणि निर्जीव तुम्हाला कळलं आहे. आपण इयत्ता 5वीच्या विज्ञान विषयामध्ये देखील आपण शिकलेलो आहोत की सजीव निर्जीव म्हणजे काय, की ज्या गोष्टींना म्हणून की सजीव काय आणि निर्जीव काय. हे सजीव आहे जे हालचाल करतात, जिथे म्हणून हर एक प्रकारे जीवन जगण्याचं काम करतात, जिथे जीवन जगत असतात, म्हणजे ते काय आहे म्हणून पृथ्वी आहे. त्या पृथ्वीवरती हर एक प्रकारचे जे सजीव आहेत ते काय करतायत, या ग्रहावर राहत आहेत इथे. मग पृथ्वीशिवाय इतर कोणत्याही ग्रहावर, मग ते सगळे ग्रह आले जे सूर्यमालेचे जे उपग्रह आहे जे आपण ज्याला बोलत आहोत, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, युरेनस, नेपच्यून, या कोणत्याही ग्रहावरती जीवसृष्टी नाही. पृथ्वीवर काय आहे, जीवन आहे. पृथ्वीवर काय आहे, मनुष्य प्राणी आहे. पृथ्वीवर मानव प्राणी आहे, जीवसृष्टी आहे. आणि पृथ्वीवरच सर्व जीवसृष्टी इथे आपल्याला आढळायला मिळते. आणि म्हणून पृथ्वीवरच काय करत आहे, सूर्यापासून पृथ्वीला प्रकाश देत आहे. पृथ्वी स्वतः चुंबक असल्याने पृथ्वीभोवती चुंबकीय क्षेत्र आहे. पृथ्वी स्वतः काय आहे, चुंबक आहे. चुंबक जसं आपण मुलांना कालच्या भागामध्ये शिकले की चुंबक म्हणजे काय, चुंबकाचे प्रकार म्हणजे काय, की चुंबकीय पदार्थ कोणते आणि अचुंबकीय पदार्थ कोणते. म्हणजे बघा, हर एक पाठ एकमेकाशी कसा आहे, निगडीत आहे. त्याच्यामुळे हर एक पाठ आपल्याला व्यवस्थित समजून घेतला तरच आपल्याला त्याच्या पुढच्या पाठामध्ये तो भाग येतो आणि मग ते आपल्याला समजण्यास, आकलन होण्यास अधिक आपल्याला सोपे जात असते. बघा, म्हणून त्यांनी सांगितले पृथ्वी स्वतः चुंबक असल्याने पृथ्वीभोवती चुंबकीय क्षेत्र आहे. पृथ्वी काय आहे, चुंबकीय पदार्थ आहे. म्हणूनच आपण पृथ्वीकडे आकर्षिले गेले जातो. म्हणूनच आपण पृथ्वीवरून जमिनीवर चालताना आपण पडतो का, तर नाही. पृथ्वी काय करते, स्वतःकडे आकर्षित करून घेते. म्हणजे पृथ्वी काय झाला आहे, हा चुंबकीय भाग झाला आहे. म्हणजे पृथ्वी चुंबकीय अचुंबकीय भाग कोणते किंवा पदार्थ कोणते आपण शिकलेलो होतं. त्याचप्रमाणे बघा, पृथ्वी स्वतः चुंबक आहे. पृथ्वी कोण आहे, चुंबक असल्याने पृथ्वीभोवती चुंबकीय क्षेत्र आहे. जे पृथ्वीचं जे आवरण आहे, हे आवरण बघा तुम्ही ते पाहू शकता की पृथ्वी काय आहे, त्याच्या आवरणाभोवती चुंबकीय क्षेत्र आहे. आणि त्यामुळेच काय करत आहेत, आता आपण पृथ्वीवरती उभे राहू शकतो, आपण चालू शकतो. म्हणजे ते आपल्याला काय करत आहे, धरून ठेवत त्याचं काम करत आहे. तर अशा प्रकारे बघा, चित्रामध्ये काय दाखवलं, पृथ्वीभोवती काय आहे, चुंबकाचं आवरण इथे दिसत आहे. या चुंबकीय क्षेत्रामुळे सूर्यापासून येणारे हानिकारक किरण, मग या चुंबकीय क्षेत्रामुळे सूर्यापासून येणारे हानिकारक जे किरण पृथ्वीच्या ध्रुवीय क्षेत्राकडे वळतात. आणि जे चुंबकीय आवरण असल्यामुळे जे सूर्यापासून येणारे जे हानिकारक जे किरण आहेत ते पृथ्वीच्या ध्रुवीय क्षेत्राकडे काय केले जातात, अशा प्रकारे वळवले जातात. अशा प्रकारची चुंबक असल्या कारणामुळे ते किरण डायरेक्ट आपल्या पृथ्वीपर्यंत पोहोचत नाही. ते किरण जे असतात, सूर्यापासून येणारे जे किरण आहेत ते कुठे पोहोचले जातात, ध्रुवीय क्षेत्राकडे ते परत काढले जातात. आणि त्याच्यामुळे आपल्याला त्या आपल्याला हानी होत नाही, त्या किरणापासून आपल्याला इजा होत नाही. पुन्हा एकदा वाचणार, या चुंबकीय क्षेत्रामुळेच सूर्यापासून येणारे हानिकारक किरण, हे सूर्यापासूनचे हानिकारक किरण, तसे कोणते किरण आहेत, जसं आपण पाहिलं होतं की अतिनील किरण, जे रेज आहे, जे किरण आहेत ते आपल्याला शरीरावर डायरेक्ट पोचले जात नाही, त्याच्यामध्ये ओझोन थर आहे. त्याचप्रमाणे इथे देखील पाहिलं आहे की चुंबकीय क्षेत्रामुळेच, म्हणजे सूर्याभोवती काय आहे, चुंबकीय आवरण असल्यामुळे त्यांनी सांगितलं आहे की चुंबकीय क्षेत्रामुळेच सूर्यापासून येणारे जे किरण आहे, जो आपल्या सूर्याच्या अवकाशातून जे येणारे जे सूर्याचे हानिकारक जे किरण आहे ते पृथ्वीच्या ध्रुवीय क्षेत्राकडे वळवतात. पृथ्वीचं जे ध्रुवीय क्षेत्र आहे, त्याच्याकडे हे किरण वळवले जातात आणि त्याच्यामुळे आपल्याला हानी होत नाही आहे. तर अशा प्रकारे मुलांनो, आपण बघितलं पृथ्वी म्हणजे काय आहे, की पृथ्वीमध्ये काय आहे, जीवन आहे, जीवसृष्टी आहे. आणि पृथ्वी हा सूर्यमालेच्या 3ऱ्या स्थानावर आहे. आणि अशा प्रकारे पृथ्वी हा ग्रह सोडून इतर कोणत्याही भागामध्ये जीवसृष्टी नाही आहे. हे देखील आपण पाहिलेलं आहे. सूर्यापासून येणारे जे किरण आहे ते चुंबकीय क्षेत्रामुळे काय केले जातात, ते ध्रुवीय क्षेत्राकडे परतवले जातात. त्याचप्रमाणे पृथ्वीभोवती काय आहे, एक चुंबकीय आवरण आहे. आणि या आवरणामुळेच काय होत आहे, आपल्याला जे सूर्यापासून येणारे किरण आहेत ते काय करत नाही, आपल्या डायरेक्ट आपल्या शरीरावर परिणाम करत नाही. हे देखील आपण या पृथ्वीच्या माध्यमातून पाहिलेलं आहे. आता आपण पाहूया आपला पुढचा घटक. बघा, जो आपला पुढचा जो ग्रह आहे तो मंगळ ग्रह आहे. मंगळ ग्रहाविषयी आपण माहिती घेणार आहोत की जो मंगळ ग्रह आहे, हा मंगळ ग्रह कसा आहे मुलांनो, हा आपल्या सूर्यमालेतल्या चौथ्या रांगेमध्ये आहे. चौथ्या रांगेमध्ये तो आपल्याला त्याचं स्थान हे आढळून मिळत आहे. मंगळावरची जी माती आहे त्या मातीमध्ये मुलांना काय आहे, लोह आहे. आणि लोह असल्यामुळे त्याचा जो रंग कसा आहे, लाल असतो. आणि म्हणून त्याला लाल ग्रह असं देखील त्या मंगळाला म्हटलं गेलं. लाल ग्रह या नावाने देखील मंगळाला
ओळखलं जातं, कारण की त्या मंगळावरील मातीमध्ये काय आहे, लोह आहे आणि लोह कसं आहे, लाल रंगाचं असतं आणि त्याच्यामुळे त्याला लाल ग्रह हे देखील उपनाव तिथे देण्यात आलेलं आहे. बघा आपण मंगळाची बद्दलची माहिती घेणार आहोत. मंगळ हा जो ग्रह आहे सूर्यमालेतील चौथा ग्रह आहे. त्यांनी सांगितलेला कोणता ग्रह आहे, हा सूर्यमालेतील चौथा ग्रह आहे आणि त्यामुळे तो कसा दिसत आहे बघा, लाल दिसत आहे. मंगळावरील मातीत लोह असल्याने त्या मातीमध्ये काय आहे, जी मंगळावरची जी माती आहे त्या मातीमध्ये काय आहे, लोह आहे, पण त्यामुळे त्याचा रंग लालसर दिसत आहे. कसं दिसत आहे, लालसर. का लालसर दिसत आहे, कारण तिथली जी माती आहे त्या मातीमध्ये काय दिसत आहे, आपल्याला लोह दिसत असल्यामुळे आपल्याला ती माती कशी आहे, लाल आहे आणि म्हणून त्याला लाल ग्रह म्हटलं आहे. बघा इथे तुम्ही चित्रामध्ये पाहू शकता की कशा प्रकारे हा आपल्याला लाल दिसत आहे. तिथल्या मातीच्या रंगामुळे तो आपल्याला कसा दिसत आहे, लाल दिसत आहे आणि म्हणून त्याला उपनाव मंगळ असं म्हणू शकतो किंवा त्याला लाल ग्रह म्हटलं तरी आपल्याला तो रंग, आपला जो ग्रह आहे तो म्हणू शकतो, तो कोणता आहे, मंगळ ग्रह आहे असं आपण त्याला म्हणू शकतो. म्हणून मंगळावरील जी माती जे लोह आहे, लोह असलेले लोह आणि त्याचा जो रंग आहे तो कसा आहे, लालसर रंगाचा दिसतो आणि म्हणून त्याला लाल ग्रह असं देखील त्याला नाव देण्यात आलेलं आहे. तर बघा आपण काय शिकत आहोत, सूर्यातील जे ग्रह ते आपण शिकत आहोत. मंगळ ग्रहावरती म्हणजे जर बघा हा जो ग्रह आहे त्याच्यावरती सूर्यमालेतील सर्वात उंच आणि व लांब जो पर्वत आहे, जो मंगळ या ग्रहावरती देखील पर्वत आहे आणि तो कसा आहे, जो सर्वात उंच आहे. त्यांनी त्याची वैशिष्ट्य सांगितले आहे की मंगळ ग्रहावरील सूर्यमालेतील सर्वात उंच, की याचा अर्थ मुलांनो की जे अजून जे इतर जे ग्रह आहेत त्या ग्रहावरती देखील काय आहेत, पर्वत आहेत. परंतु त्यांनी जी खास नोट सांगितलेली आहे की मंगळ ग्रहावरील सूर्यमालेतील सर्वात उंच म्हणजे जी सर्व सूर्यमाला आहे त्या सर्व सूर्यमालेतील मंगळ या ग्रहावरती सर्वात उंच आणि लांब सांगितलेलं आहे. ही काय आहे, वैशिष्ट्यता आहे की सर्वात उंच व लांब जो पर्वत आहे, हा पर्वत काय करत आहे मुलांनो, की तो आपल्याला उंच आणि लांब दिसत आहे आणि त्या पर्वताचं नाव काय आहे, तो ऑलिम्पस मॉन्स हा आहे. त्या पर्वताचं त्यांनी नाव सांगितलं आहे की ऑलिम्पस मॉन्स हा काय आहे, पर्वत आहे आणि तो कुठे आहे, मंगळ ग्रहावरती आहे आणि तो सर्व ग्रहापैकी तो कसा आहे, उंच आहे आणि तो लांब आहे. हे त्याचं काय आहे, वैशिष्ट्य इथे देखील त्यांनी सांगितलेलं आहे. आता बघा तुम्ही चित्रामध्ये पाहू शकता की कशा प्रकारे बघा तो पर्वत इथे दाखवला आहे. तुम्हाला इथे हा जो पर्वत आहे तो सपाट आकारामध्ये दिसत आहे, कारण हे जे चित्र आहे हे वरून काढलेलं चित्र आहे आणि त्याच्यामुळे ते आपल्याला त्याचा जो भाग आहे डोंगराचा मुलांना, जो पर्वताचा जो भाग आहे तो कसा दिसत आहे, आपल्याला सरफेस जो आपल्याला पृष्ठभागामध्ये दिसत आहे किंवा तो सपाट भागामध्ये दिसत आहे. परंतु हे वरून काढल्या चित्रामुळे आपल्याला तो जो भाग आहे तो कसा आहे ते चित्रामध्ये पाहू शकता. आणि म्हणून पाहिलंय की सूर्यमालेचा जो सर्वात उंच व लांब पर्वत इथे तुम्ही आहे आणि तो कुठे दिसत आहे, त्याला ऑलिम्पस मॉन्स या भागामध्ये, जिथे आपण ऑलिम्पस मॉन्स हा जो पर्वत आहे त्याला नाव दिलं गेलेलं आहे. आता आपण मुलांना पाहणार आहोत गुरु. गुरु म्हणजे असं आहे की हा देखील सर्वात मोठा आहे मुलांनो, त्याचं जे क्षेत्रफळ आहे ते देखील सर्वात जास्त आहे. सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह म्हणजे काय आहे, गुरु आहे. बघा सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह जसं आपण बोलू शकतो ना की जे गुरु आणि शनी हे सगळ्यात मोठे ग्रह आहेत, बरोबर. तर तिथल्यापैकी आपण आता गुरु याबद्दलची आपण माहिती घेणार आहोत की सूर्यमालेतील सर्वात मोठा जो ग्रह आहे तो कोणता आहे, गुरु आहे. आणि त्याच्यापैकी आपण बघा पाहणार आहोत गुरु मध्ये सुमारे 1397 पृथ्वीगोल सहज मावतील इतका तो मोठा आहे. आता गुरुचा जो व्यास दाखवलाय किंवा त्याचं जे आपण पाहू शकतो की त्याचा जो व्यास आहे तो केवढा मोठा आहे, म्हणजे हा जो व्यास आपण म्हणू शकतो बघा, हा जो व्यास आहे तो केवढा मोठा आहे. जसं त्यांनी सांगितलं की सूर्याचं पाहिलं होतं की सूर्य हा इतका मोठा आहे की त्याच्यामध्ये देखील 13 लाख काय होऊ शकतात असे ग्रह, त्याच्यामध्ये पृथ्वीसारखे ग्रह हे समावेश होऊ शकतात असं सांगितलं. तसंच या गुरुमध्ये देखील त्यांनी काय सांगितलं आहे, किती सामावू शकतात, 1397 पृथ्वी गोल सहज, पृथ्वी गोल जे पृथ्वीचे जे गोल आहे, जो आकार आहे की पृथ्वीच्या आकाराचे 1397 म्हणजे 1397 पृथ्वी गोल सहज सामावतील. इथे काय शब्द आलाय, सहज सामावतील. तो इतका मोठा आहे असं त्यांनी सांगितलं आहे. काय आहे की तो इतक्या मोठ्यामध्ये आहे की एवढा मोठ्या आकारात आहे त्याचा की त्याच्यामध्ये पृथ्वीसारखे गोल एवढे सामावू शकतात. पण तरी देखील तिथे काय नाही आहे, विशेष म्हणजे
जीवसृष्टी नाहीये. जसं पृथ्वीवरील जीवसृष्टी आहे की इतर कोणत्याही ग्रहावरती जीवसृष्टी नाही, फक्त पृथ्वी या ग्रहावरती काय आहे, जीवसृष्टी आहे. मग पृथ्वीपेक्षाही जे अनेक इतर जे मोठे ग्रह आहेत, मग आपण बोलू शकतो मुलांना गुरु बोलू शकतो, शनी बोलू शकतो, हे आकाराने कसे आहेत, मोठे आहेत. मग तरी देखील तिथे जीवसृष्टी नाही आहे, फक्त पृथ्वीवरती आहे. मग गुरु हा एवढा मोठा असूनही त्याच्यामध्ये 1397 एवढे पृथ्वीच्या आकाराचे पृथ्वी आपण तिथे सहज सामावू शकते. म्हणजे तिथे एवढ्यात पृथ्वी तिथे निर्माण होऊ शकतं. आपल्याकडे एकच पृथ्वी आहे. जर गुरुमध्ये देखील जर 1397 पृथ्वी तिथे निर्माण होऊ शकते, म्हणजे तिथे किती मोठ्या प्रमाणामध्ये जगाचा विस्तार होऊ शकतो याची कल्पना करणं हे फार मोठं आणि कठीण गोष्ट आहे. की म्हणजे किती मोठ्या प्रमाणामध्ये जगाचा विस्तार होऊ शकतो जर गुरु या ठिकाणामध्ये जर असे ग्रह निर्माण झाले आणि अशी पृथ्वी इथे जर बसायला लागली, असे 1,01,397 अशी पूर्ण इथे जर निर्माण झाली, तर जगामध्ये किती लोकसंख्या वाढेल मुलांना. आणि त्याचप्रमाणे ज्या सगळ्या गोष्टींची आवश्यकता आहे ती देखील भरपूरने होणार नाही, किंवा ती फार म्हणजे त्याची टंचाई निर्माण होणार आहे. आणि म्हणूनच पृथ्वी जर तिसऱ्या स्थानी आहे सूर्यमाला, तर त्याच ठिकाणी काय आहे, पृथ्वीचे काय आहे, जीवसृष्टी आहे. परंतु गुरु हा एवढा मोठा असूनही त्याच्यामध्ये 1,13,97,000 पृथ्वीसारखे आकाराचे गोल सहज काय होऊ शकतात, सामावू शकतात. तो इतका मोठ्या आकाराचा आहे, हे देखील आपण चित्रामध्ये पाहू शकतो. बघा आता अजून आपण त्याचं काय पाहत आहोत, त्याचं वैशिष्ट्य बघत आहोत की कशामध्ये 1,01,397 इतके ते पृथ्वीगोल सहज या गुरुमध्ये काय करत आहेत, राहत आहे. गुरुग्रह हा आकाराने प्रचंड असून सुद्धा स्वतःभोवती फार वेगाने फिरतो. बघा गुरुग्रह आकाराने काय आहे, सर्वात मोठा आहे, प्रचंड असून जे गुरुग्रह आकाराने म्हणजे त्याचा जो शेप आहे तो देखील कसा आहे, भरपूर प्रमाणामध्ये आहे, प्रचंड असून सुद्धा स्वतःभोवती फार वेगाने फिरतो. आणि त्याचा जो स्वतःभोवतीचा त्याचा भ्रमणाचा जो वेग आहे तो खूप स्पीडला आहे. त्यांनी सांगितलं आहे वेगाने फिरणे म्हणजे काय आहे, इथे बघा चित्रात दिलं आहे की तो काय करत आहे, तो स्वतःभोवती काय करत आहे, फार स्पीडने फिरत आहे. ज्याप्रमाणे आपण घरातील फॅनचं बटन ऑन केलं की आपण घरी आलो की आपल्याला गरम होतं, आपण काय करतो, बटन ऑन करतो. मग जो पंख्याची जी पातं असतात ती हळूहळू फिरल्यानंतर ती काही कालानंतर जे आपण फॅन 4 वर करतो, 5 वर करतो, तो जोरात स्पीडला फिरायला लागतो की नाही. त्याचप्रमाणे त्यांनी सांगितलं की जो गुरु हा जो ग्रह आकाराने प्रचंड असून किंवा तो प्रचंड मोठा आहे असून सुद्धा तो स्वतःभोवती फार वेगाने फिरतो. म्हणजे तो प्रचंड मोठा आहे, म्हणजे तो छोटा असल्यावर तो फिरतो, ते गोष्ट आपल्याला त्याच्यात हे नाही आश्चर्य वाटत, परंतु तो प्रचंड आकाराने मोठा असूनही तो प्रचंड वेगाने फिरतो, म्हणजे तो स्पीडने फिरतो. काय आहे इथे सांगितलंय, स्पीड आहे. स्पीडने काय करत असतो, तो फिरत असतो, हे त्याचं काय आहे, वैशिष्ट्य आहे. बघा इथे कळते मुलांनो, गुरु हा सर्वात मोठा ग्रह आहे. त्याचप्रमाणे गुरुप्रमाणे जो शनी हा त्याच्यापेक्षा देखील मोठा ग्रह आहे. म्हणजे सूर्यमालेतील जे उपग्रह आहे या सर्व उपग्रहामध्ये गुरु आणि शनी हे मोठ्या आकाराचे आहेत. त्याचप्रमाणे गुरु हा ग्रह आकाराने काय आहे, प्रचंड मोठा असूनही तो स्वतःभोवती फार प्रचंड वेगाने फिरण्याचं जे काम आहे ते देखील तो त्याच्यामध्ये करत आहे. तर अशा प्रकारे बघा आपण गुरुची माहिती घेत आहोत. गुरुग्रहावर सतत प्रचंड वादळे होत असतात. वादळे हे तुम्हाला माहिती आहे मुलांना, बरोबर आहे. हे कसं आहे, वादळे ही कोणती आपत्ती आहे, मानवनिर्मित आहे का नैसर्गिक आहे? साहजिकच ही काय आहे, नैसर्गिक आहे. आपण मुलांना शिकलो आता 5वीच्या विषयामध्ये सायन्स मध्ये विज्ञानामध्ये की वादळ हे काय आहे, नैसर्गिक आपत्ती आहे. मग गुरुवर नेहमी काय उतरत आहेत, वादळ येत असतात. मग अशा प्रकारच्या वादळ काय असतात, ते सुरू होत असतात आणि त्या वाऱ्यामुळे तो काय करत आहे, प्रचंड वेगाने फिरण्याचं ते काम करत आहे. गुरुग्रहावर सतत काय आहे, प्रचंड सांगितलं आहे, प्रचंड वादळे होतात. कधीमध्ये होतात का, कधीतरी होतात का, तर नाही. प्रचंड म्हणजे याचा अर्थ ते सतत तिथे काय आहे, वादळाचं प्रमाण हे जास्त प्रमाणामध्ये तिथे आपण आधारित आहे किंवा तिथे अवलंबून आहे की प्रचंड वादळ तिथे निर्माण होत आहे. ती सतत वादळ ही एकसारखी येत आहे आणि त्याच्यामुळं त्याचा जो फिरण्याचा जो वेग आहे तो देखील कसा आहे, हा प्रचंड प्रमाणामध्ये आपल्याला आढळत असतो. तर अशा प्रकारे बघा गुरुग्रह आहे सतत काय करत असतो, प्रचंड प्रमाणात वादळ तिथे येत असतात. त्याच वादळी ग्रह देखील असे म्हटले जात आहे. आता बघा या ग्रहाला देखील 2 नावं दिली गेली की तिथे त्या गुरु या ग्रहावर सतत काय आहे, मी प्रचंड वादळ येत असतात आणि वादळ येत
असल्यामुळं या ग्रहाला एक वेगळं उपनाव दिलं गेलं आहे. काय आहे? वादळी ग्रह आहे. काय आहे? वादळी ग्रह. जसं आपण मुलांना पाहिलं की मंगळ ग्रह आहे, त्या मंगळ ग्रहाला काय नाव दिलं आहे? लाल ग्रह नाव दिलं आहे. जसं आपल्या घरामध्ये देखील बघा एक नाव आणि एक टोपण नाव असतं, बरोबर आहे की दोन नावाने त्याला बोलली जातात, की घरामध्ये वेगळं नाव असतं आणि बाहेर जे ऑफिशियली नाव असतं ते वेगळं असतं. त्याचप्रमाणे इथे देखील आपल्याला दोन नावं इथे दिसत आहे. जसं मंगळ ग्रहावरतीच्या नावाला आपण बोलतो लाल ग्रह या नावाने देखील त्याला संबोधले जातं, त्याचप्रमाणे गुरु जो हा ग्रह आहे त्याला देखील वादळी ग्रह असं देखील त्याला संबोधलं जात आहे. कारण गुरु या ग्रहावरती काय होत आहे? प्रचंड प्रमाणात वादळही येत असतात आणि वादळ आल्यामुळं या ग्रहाला वादळी ग्रह असं देखील म्हटलं जात आहे. आणि त्या वादळ असल्यामुळे किंवा ते सतत तिथे वादळ येत असल्यामुळे तो मोठा ग्रह असून सुद्धा तो स्वतःभोवती त्याचा फिरण्याचा जो स्पीड आहे तो हा देखील सर्वात जास्त आहे, वेगवान आहे. हे देखील आपण याच्यामध्ये पाहत आहोत. तर अशा प्रकारे बघा आपण बघितलं आहे. आता आपला जो पुढचा ग्रह आहे त्या ग्रहाचं नाव आहे शनी ग्रह आहे. शनी ग्रह हा देखील एक वैशिष्ट्यपूर्ण ग्रह आहे. तो गुरु ग्रहापेक्षाही सर्वात मोठा ग्रह आहे आणि त्याचं वैशिष्ट्य म्हणजे की त्याच्या भोवती एक कडा असते मुलांनो. ती कडा इतकी मोठी असते की जर आपण एका मोठ्या महासमुद्रात जरी त्याला टाकलं की मोठ्या उपसागरात त्याला टाकलं तर तो काय करू शकतो? अक्षरशः तरंगू शकतो, इतका तो काय आहे? मोठा आहे. जर आपण बघा पाहणार शनी या आपण ग्रहाविषयीची आपण काय घेणार आहोत? माहिती घेणार आहोत. सूर्यमालेतील 6वा ग्रह व गुरु ग्रहानंतर सर्वात मोठा ग्रह आहे. जसं मी मगाशी सांगितलं की गुरुच्या नंतर सर्वात जो मोठा ग्रह असेल तर तो कोणता आहे? शनी ग्रह आहे. बघा 6वा, त्याचा नंबर कितव्या स्थानी लागत आहे? 6व्या स्थानी लागत आहे. सूर्यमालेतील 6वा ग्रह कोणता आहे? शनी आहे. व गुरु ग्रहानंतर तो काय आहे? सर्वात मोठा आहे. त्याची 2 वैशिष्ट्य आहे. काय वैशिष्ट्य आहे? की तो सूर्यमालेतील 6व्या नंबरवरती किंवा 6व्या स्थानावर त्याचं स्थान आहे आणि गुरुनंतरचा सर्वात मोठा ग्रह असेल तर तो कोणता आहे? तो शनी ग्रह आहे. हे देखील आपण पाहत आहोत. मग आता त्या सूर्याचं बघा आपण पाहू कशा प्रकारे आपण निरीक्षण करत आहोत. जो ग्रह आहे तो कसा दिसत आहे? की त्याच्या भोवती काय आहे? कडा आहे. तुम्हाला ही दिसत आहे. शनी जो फिरत आहे त्याच्याभोवती काय? शनी एक वैशिष्ट्यपूर्ण ग्रह आहे. म्हणजे त्याच्यामध्ये एक वैशिष्ट्यता आहे की इतर ग्रहाप्रमाणे तो दिसत नाही आहे, की त्याच्यामध्ये काहीतरी वेगळेपणा आहे. म्हणून त्याला सांगितलंय की शनी हा काय आहे? वैशिष्ट्यपूर्ण ग्रह आहे. त्याच्यामध्ये काय एक विशिष्टता आहे. शनी एक वैशिष्ट्यपूर्ण काय आहे? ग्रह आहे. त्याच्याभोवती तुम्हाला काय दिसत आहे? एक मोठी कडा आहे. कारण त्याच्या भोवती एक कडी आहे. काय आहे ही कडी? तुम्हाला इथे दिसत आहे की ती त्याच्या भोवती फिरत आहे. म्हणजे एक प्रकारे तसं आपण म्हणू शकतो की त्याला एक सुरक्षा कवच असं देखील म्हणू शकतो. की जर शनीच्या भोवती काय आहे? एक कडी आहे आणि ती कडी काय करत असते? सतत फिरण्याचं देखील काम करत असते. हे बघा, जेव्हा तुम्ही अवकाशाचं चित्र पाहत असता त्यावेळेस स्पेसमध्ये जे चित्र पाहता तेव्हा शनीचं चित्र हे हमखास आपल्याला बघायला मिळतं की सूर्य, चंद्र, तारे ते दिसतात त्याच्या भोवती. जसं सूर्य आहे तर जसं एखादा मुलांना ग्रह काढला असतो त्या ग्रहाभोवती असं चित्र दिलेलं असतं. म्हणजेच हा कोणता ग्रह आहे समजून जायचा. हा कोणता ग्रह आहे? शनी ग्रह आहे. हे देखील आपण पाहत आहोत. कारण त्याच्या भोवती एक काय आहे? कडी आहे. कसली कडी आहे आणि ती कशी फिरत आहे? ती अशा प्रकारे ती फिरत आहे. म्हणजे त्याचं काय आहे? वैशिष्ट्य इथे आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याचे वस्तुमान पृथ्वीच्या 95 पट असतानाही त्याची घनता ही खूप कमी आहे. त्याचे वस्तुमान त्याचं जे वस्तुमान आहे, जे शनीचं वस्तुमान कसं आहे? पृथ्वीच्या 95 पट आहे. 95 पट म्हणजे आपण बोलू शकतो जसं आपण बोलतो ना 100 पट, 70 पट, 80 पट म्हणजे सर्वात जास्त. म्हणजे जितकी पृथ्वी आहे त्या पृथ्वीच्या वरती त्याचं जे पृथ्वीवरती जी घनता आहे त्याच्या पृथ्वीच्या 95 पट असतानाही त्याची घनता खूप कमी आहे. बघा त्याचं वस्तुमान हे पृथ्वीच्या 95 पट आहे की जी वस्तू धरून ठेवण्याची जी शक्ती आहे त्याच्यामध्ये 95 पट असताना त्याची जी घनता आहे ती घनता कशी आहे? ही खूप कमी प्रमाणामध्ये आपल्याला आढळायला मिळत आहे. म्हणजे त्याचा जो फिरण्याचा जो स्पीड आहे तो देखील कसा आहे? फार कमी प्रमाणात. त्याची जी घनता आहे ती काय आहे? कमी प्रमाणामध्ये आपल्याला आढळायला मिळत आहे. समजा एका मोठ्या समुद्रामध्ये जसं मी सांगितलं की एक मोठा समुद्र आहे, महासागर आहे, बरोबर आहे. त्या समुद्रामध्ये शनी ग्रह टाकला तर तो चक्क तरंगू शकतो. म्हणजे बघा तो किती आहे? फ्लोट होऊ शकतो असं त्यांनी सांगितलंय की त्याचे जे वस्तुमान आहे शनीचे वस्तुमान पृथ्वीच्या 95
95% ते जास्त असले तरी पण त्याची घनता कमी असल्यामुळे तो एका मोठ्या समुद्रात जरी आपण त्याला टाकलं गेलं तर तो काय करू शकतो, अक्षरशः किंवा चक्क तरंगू शकतो. चक्क तरंगू शकतो म्हणजे तो कसा असेल, लाईट वेट असणार आहे. तो कसा असणार आहे, तो हलका असणार आहे. ज्याप्रमाणे आपण एखादा फुगा आपण समजा पाण्यामध्ये टाकला तर तो बुडू शकतोय का, नाही. तर तो काय होणार आहे, फ्लोट होणार आहे, म्हणजे तो तरंगणार आहे. आणि तो तरंगणार असल्यामुळे तसाच प्रमाणे जो ग्रह आहे, हे ग्रह देखील जो काय आहे तो वजनाने हलका आहे. आणि जर तो आपण एखाद्या पाण्यात टाकला, समुद्रामध्ये टाकला तर तो काय होणार आहे, तो फ्लोट होणार आहे, तो तरंगणार आहे. असं त्यांनी सांगितलं की एका मोठ्या समुद्रामध्ये जर तो टाकला गेला तर तो ग्रह टाकला तर काय होणार आहे, चक्क तरंगू लागणार आहे. कारण काय सांग, कारण त्याचं कारण काय आहे बघा, हे कारण पाहू शकता तुम्ही. कारण त्याचे जे वस्तुमान आहे, कोणाचे, जे शनीचे वस्तुमान आहे पृथ्वीच्या 95 पट असतानाही त्याची घनता आहे ती कशी आहे, कमी आहे. घनता म्हणजे त्याचं जे वजन आहे ते फार मोठ्या प्रमाणामध्ये कमी असल्यामुळे तो काय करू शकतो, तो एखाद्या पाण्यात जरी टाकला तरी तो काय होणार आहे, फ्लोट होणार आहे. तर अशा प्रकारे बघा आपण पाहू शकतो बघा, ही त्याची जी घनता कमी असल्यामुळे तो काय होणार आहे, पाण्यामध्ये फ्लोट होणार आहे. आता बघा आपण पाहणार आहोत युरेनस याबद्दलची आपण माहिती घेणार आहोत की जे आपले ग्रह झाले मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, पृथ्वी आणि आपले जे राहिलेले जे दुसरा जो ग्रह आहे, जो शेवटचा, जो 8व्या स्थानाचा युरेनस, या ग्रहाबद्दलची आपण काय घेणार आहोत, माहिती घेणार आहोत. युरेनस हा जो काय आहे, तो युरेनस हा सूर्यमालेच्या 7व्या नंबरवरती आपल्याला आधारित असतो किंवा 7व्या नंबरवर त्याचं स्थान आहे. आणि या ग्रहाला पाहण्यासाठी आपल्याला दुर्बिणीची आवश्यकता लागते. तो आपल्याला सहज डोळ्याने आपण त्याला पाहू शकत नाही आहोत. चला तर आपण याची अधिक माहिती घेणार आहोत. बघा आपण पाहणार आहोत सूर्यमालेतील हा 7वा ग्रह आहे. कोणता ग्रह आहे, 7वा ग्रह आहे. त्याला नाव काय दिलं आहे, युरेनस ग्रह आहे. हा अशा प्रकारच्या रंगाचा आणि आकाराचा आपल्याला इथे दिसत आहे. बघा हा जो कोणता रंग आहे तो कसा दिसत आहे, निळ्या रंगाचा इथे आपल्याला दिसत आहे. या ग्रहाला दुर्बिणीशिवाय पाहता येत नाही. जो हा ग्रह आहे या ग्रहाला दुर्बिणीशिवाय बघता येणार आहे. जर आपल्याला बघायचं असेल तर आपण त्याला कसं पाहणार आहोत, आपण त्याला दुर्बीण घेतल्याशिवाय मॅग्निफाय ग्लासमधून आपण त्याला पाहणार. जर दुर्बीण असेल तर आपल्याला दुर्बिणीने काय होत आहे, ज्या दूरच्या वस्तू आहेत त्या आपण नजीक आपल्याला भास होतो आणि ते आपल्याला अधिक स्पष्ट होतात, अधिक स्पष्ट दिसतात. आणि म्हणून त्यांनी सांगितलं या ग्रहाला दुर्बिणीची गरज आहे. दुर्बिणीशिवाय पाहता येणार नाही. आपल्याला जर बघायचं असेल तर आपल्याला दुर्बीण घेणं हे फार गरजेचं आहे आणि दुर्बिणीशिवाय आपण बघू शकणार नाही. युरेनस ग्रहाचा आस हा खूप कललेला असतो. कसा असतो, कललेलाचा अर्थ काय असू शकतो मुलांनो, त्याला आपण म्हणू शकतो युरेनस ग्रहाचा जो आस आहे खूप कललेला आहे. कललेला म्हणजे आपण बोलू शकतो झुकलेला आहे. तो काय आहे, झुकलेला असल्याने तो घरंगळत चालल्यासारखा दिसतो. घरंगळत म्हणजे ज्याप्रमाणे समजा एखादा आपल्याला चालत असताना आपल्याला जर ठेच लागली, आपल्या बोटाला काही लागलं तर आपण तो पाय कसा करतो, पाय खरकून चालतो. म्हणजे जमिनीवर पाय आपण न उचलता तो आपण कसा चालतो, जमिनी लागत चालतो. मग आपण समोरच्याला दिसतं की अरे याच्या पायाला काहीतरी दुखापत झाली. कारण जसं आपलं नॉर्मल चालणं असतं, पाय उचलून टाकणं, त्याप्रमाणे आपण बोलतो की नाही याच्या पायाला काहीतरी दुखापत आहे आणि म्हणून तो पाय जमिनीला घसरून चालणं म्हणजेच पायाची दुखापत आहे. त्याचप्रमाणे जे काय दिलं आहे की जो त्याचा जो आस आहे म्हणजे त्याचा जो शेप आहे तो कसा आहे, थोडा कललेला आहे. कललेला म्हणजे एकाच साईडने झाला. कललेलाचा अर्थ काय आहे की एका बाजूला झुकलेला आहे, त्याला आपण कललेला बोलणार आहोत. तो घरंगळत चालल्यासारखा. घरंगळत म्हणजे कसा की जसं एखादी व्यक्ती जर शिडीवरून पडली तर ती कशी जाते, घरंगळत खाली जाते की नाही, म्हणजे ती गोल गोल फिरून जात असते. त्याचप्रमाणे इथे त्यांनी शब्द सांगितला आहे जो घरंगळत आहे. घरंगळत चालल्यासारखा तो दिसत असतो. कशासारखा दिसत आहे, घरंगळत. म्हणजेच कसं आहे की जसं लहान मूल पडल्यावर कसं ते घरंगळत जातं, गोल गोल मारतो आणि एका साईडला त्याचा आकार जो कळलेला आहे, त्याचा आस ही कळलेली आहे आणि तो घरंगळत चालल्यासारखा हा दिसत असतो. हे त्याचं काय आहे, वैशिष्ट्य इथे आपण पाहू शकतो. बघा ह्या चित्रामध्ये बघा पाहू शकता की कशा प्रकारे त्याचा जो आस आहे तो कललेला आहे. सूर्यमालेतील जो सर्वात मोठा शेवटचा आणि 8वा जो ग्रह आहे तो कोण आहे, नेपच्यून ग्रह आहे. आणि हा जो नेपच्यून ग्रह हा देखील काय करतो आहे की हा 8व्या स्थानावरती आपल्याला इथे आढळून येत आहे.
बघा आता सूर्यमालेतील हा 8वा नंबरचा ग्रह आहे, सगळ्यात शेवटचा जो ग्रह आहे. या नेपच्यूनवरील एका ऋतू सुमारे 41 वर्षाचा असतो. जो एक ऋतू नेपच्यूनच्या मध्ये जो ग्रह आहे त्या ग्रहावरती एक वर्ष संपण्यासाठी किंवा एक काळ संपण्यासाठी किंवा एक ऋतू संपण्यासाठी किती वर्षाचा कालावधी लागत आहे? 41 वर्षाचा हा कालावधी लागत आहे. इथे बघा पाहू शकता की जर आपल्याकडे इथे 12 महिने आहेत, 12 महिने संपल्यानंतर एक वर्ष सुरू होतं, म्हणजे 12 महिन्याचा अवधी संपल्यानंतर कुठे एक वर्ष सुरू होतं. परंतु इथे एक ऋतू, जर एक ऋतू समजा उन्हाळा असेल, पावसाळा असेल, हिवाळा असेल, कोणताही तुम्ही ऋतू घ्या, तो ऋतू संपण्यासाठी किती वर्ष लागत आहेत? इथे 41 वर्षाचा आपल्याला कालावधी लागत आहे. मग 41 वर्षाचा कालावधी लागल्यानंतर एक ऋतू पूर्ण होत आहे. तर अशा प्रकारे त्याचं हे गणित आहे. या ग्रहावर अतिशय वेगवान वारे वाहतात. आता वेगवान म्हणजे काय? स्पीडली वारे वाहतात. जसं आपण पाहिलं होतं मुलांनो की जो वारा आहे मुलांनो, गुरु आहे, तर गुरुला देखील काय बोलले जाते की वादळी ग्रह असं देखील त्याला नाव दिलेलं आहे. त्याचप्रमाणे या ग्रहावर देखील अतिशय वेगवान वारे वाहत आहेत. कसे वाहत आहेत? वेगवान म्हणजे कसे? स्पीडनी वारे वाहत आहेत. मग या ग्रहावर अतिशय वेगवान वारे वाहत असतात, त्याच्यामुळे तो वारा कसा आहे? वाहत असल्यामुळे ते ग्रह आहे तो कसा आहे? वेगवान ग्रह आपण इथे म्हणू शकतो. पृथ्वीवरती ग्रह संपण्यासाठी किंवा पृथ्वीवरील एक ऋतू संपण्यासाठी किंवा एक मोसम संपण्यासाठी 41 वर्षाचा हा कालावधी लागत आहे. आणि या ग्रहावरती देखील मुलांनो ज्याप्रमाणे वादळी वारे ज्याप्रमाणे गुरुवर येतात, त्याचप्रमाणे ते देखील अतिशय वेगवान वारे देखील येण्याचे काम करत आहे.